नमस्कार. कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांचे सहजन त्याला म्हणतात किंवा ड्रमस्टिकचे सूप. तर हे सूप अतिशय उपयुक्त आणि गुणधर्मी असते. ह्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं. मुख्य म्हणजे आपले पंतप्रधान मोदीजी यांनाही हे सूप खूप आवडते. तर असो, आता हे सूप 4 ते 5 प्रकारे करता येते. इथं मी हे करण्यासाठी 2 शेवग्याच्या शेंगा, 2 माणसांसाठी, 1 छोटा कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, कोथिंबीरीचे देठ नसेल तर कोथिंबीर, भेंडी करण्यासाठी ती भाजी ठेवली आहे चिरून, ती काही मी बाजूला काढलेली नाही आहे. असो, थोडीशी जिरे पावडर, थोडीशी या बाटलीत मिरीची पावडर म्हणजे मिरी आहे त्याची पावडर करून घ्यायची. एक अगदी छोटा 2 माणसासाठी आहे म्हणून अर्ध तमालपत्र, 2 किंवा 1 लवंग खूप झाली. माझ्याकडे अगदी छोट्याशा लवंगा राहिल्या होत्या, म्हणजे अगदी छोट्या आहेत त्या, म्हणून मी 2 घेतलेल्या आहेत. आणि अगदी छोट्या त्या दालचिनी तमालपत्राच्या पानावर मी दालचिनीचा छोटा तुकडा ठेवला आहे, एवढा घ्यायचा. आणि हे सगळं कुकरमध्ये किंवा कढईमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरीच्या देठासकट सगळं उकळायला ठेवायचं. साधारण 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये घालायचं. अशा प्रकारे हे मी केलेलं आहे. पुढे त्याची मी कृती सांगते तुम्हाला. पण अजून मी 2-3 प्रकारे करून पाहिलं. दुसऱ्या प्रकारामध्ये मी फक्त शेवग्याच्या शेंगा धुतल्या, थोड्याशा सोलून उकडून घेतल्या आणि त्या उकडल्यावर त्याचा गर मिक्सरमधनं काढून त्यात चोथा काढून टाकला. त्याच्यामध्ये फक्त मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडा दाटपणा येण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर लावलं त्याला आणि ते उकळलं. ते सर्वात मला आवडलं, पण हे जरा वेगळा प्रकार म्हणून मी हे केलेलं आहे. तर आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून उकडणार आहोत. म्हणजे शेंगा मी चुकून आधीच उकडून घेतल्या होत्या खायला, पण नंतर मनात आलं की सूप करावं म्हणून मी त्या शिजलेल्या शेंगा परत कांदा वगैरे घेतला आहे आपण त्याच्याबरोबर उकळायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे की जेणेकरून सगळं त्याच्यामध्ये बुडलं पाहिजे. आणि हे उकळायला ठेवताना त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत, कारण शेंगांना शिजायला वेळ लागतो. वेळ म्हणजे किती, 5 ते 10 मिनटं आपण हे शिजवणार आहोत. आता मी आधीच उकडून घेतल्यामुळे मला जास्त वेळ लागणार नाही आहे. एक गोष्ट मी सांगायची विसरले. असं झाकण ठेवून थोडी उकळी आली, म्हणजे 1 उकळी आली की झाकण काढून त्याच्यामधला तमालपत्र, लवंग आणि दालचिनीचा तुकडा काढून टाकायचा आहे. कारण त्याचा वास अगदी किंचित लागला पाहिजे, म्हणजे वास कळत नकळत आला पाहिजे. तर हे उकळलं आहे. तर त्याच्यातलं दालचिनी, लवंग आणि तमालपत्र मी काढून टाकलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. उकडल्यावर असं दिसतं आहे. कांदा पारदर्शक झालेला आहे. आणि हे बघा, आता ह्याच्यातनं मी शोधते आहे बरं का. खरं जरा जास्त उकळलं गेलं आहे माझ्याकडनं, त्यामुळे एखाद्या वेळेला तमालपत्राचा वास उग्र असतो, त्यामुळे जास्त तुम्ही हे ऐच्छिक आहे, तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल. पण घातलं तर म्हणजे हे पण सूप मला आवडलं, वाईट तर नाहीच लागत. तर आता ह्या शेंगा अशा उकडल्या आहेत. हे बघा, अगदी गर व्यवस्थित दिसतो आहे, त्याचा रंग बदललेला आहे. 10 मिनटे उकळल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि पूर्ण थंड होऊ दिलेला आहे, कारण आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे. पूर्ण थंड झाल्यावर थोडंसं पाणी मी घातलेलं आहे, मोठ्या जारमध्ये घेतलेलं आहे, कारण मी शेंगा अगदी अर्ध्याच ठेवल्या होत्या, त्यामुळे उगाच बाहेर यायला नको. आणि हे सगळं आता मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालती आहे. तुम्ही इथे बघू शकता. कांदा वगैरे सगळं घालायचं आहे. फक्त सांगितलेलं लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, लवंग 1 राहिली होती, ती पण मी काढून टाकलेली आहे. आणि अशाप्रमाणे
सगळं त्याच्यामध्ये जे उरलेलं पाणी आहे ते कढईमध्ये तसंच ठेवायचं आहे बरं का, कारण त्याच्यात अर्क उतरलेला आहे आणि आपल्याला सूप करायचं आहे. आता त्याचा पातळपणा किती असावा हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला दाट आवडलं तर दाट करा, पातळ आवडलं तर पातळ करा, पण ह्याला मी कॉर्नफ्लॉवर लावलेलं नाही. आता हे मिक्सरवर आपण फिरून घेऊयात. मिक्सरवर फिरवताना आता ते पाणी आहे की नाही जे राहिलं होतं ते थोडं थोडं टाकून आपण फिरवत राहायचं आहे. पल्स मोडवर फिरवलं तर जास्त चांगलं एकदम बाहेर येणार नाही. आता मी सगळं पाणी त्याच्यात टाकून परत फिरून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता असं दाट असं पेस्ट तयार झालेली आहे त्याची. सालं मी वरचं सालं म्हणजे साल काढलंसुद्धा नव्हतं, फक्त तुकडे करून उकडले होते. तर अशी मस्त दाट पेस्ट तुम्हाला इथे दिसते आहे. तर आता चाळणीत नाही एखाद्या भांड्यामध्ये चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे सगळं आपण वाटून घेतलेलं मिक्सरमधलं मिश्रण ओतून ते आता व्यवस्थित हाताने फिरवून त्याच्यातला फक्त चोथा म्हणजे पिळून काढून ते मिक्सरमधलं चाळणीत ओतलेलं जे काही मटेरियल आहे पेस्ट त्याच्यामध्ये आता शेवग्याच्या शेंगाचा चोथा येणारच आहे. त्यामुळे असं हे बघा असं हाताने कालवत म्हणजे पाणी पूर्ण खाली पडेल आणि वर फक्त चोथा राहील. ते बघा असं घट्ट पिळून घ्यायचे की जेणेकरून त्याच्यात आता काही राहिलंच नाही आहे. सगळं सत्व आपलं त्या सूपमध्ये गेलेलं आहे. फिरून असं घेतल्यानंतर तुम्हाला दिसेल, तुम्ही बघताय इथे की कसं मी त्याला गाळती आहे आणि अगदी 2-3 वेळेला मी ते व्यवस्थित दाबून त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे. सगळा चोथा पूर्णपणे निघाला आहे आणि खाली अगदी छान पेस्ट मिळालेली आपल्याला. चाळणी गाळताना कसं होतं ते गाळल्यावर खाली थर राहतो, त्याला पण म्हणजे भरपूर अर्क तिथं साचलेला असतो. तर आधी असं हे सगळं काढून टाकायचं, चाळणी उचलायची आणि हळूच तो हे बघा असा हाताने तो अर्क आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. म्हणजे चाळणीला काहीही राहता कामा नाही आहे आणि चोथा पण पूर्ण निघून गेला पाहिजे. तर आता हे एवढं दाट झालं आहे, मी हातानेच तुम्हाला दाखवते त्याचा दाटपणा. आता हे आपण परत उकळायला गॅसवर ठेवायचं आहे. आता इथं मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी गरम करायला घेतलेलं आहे, कारण थंडपणे त्याच्यात घालायचं नाही. हे उकळलेले म्हणजे गरम केलेले पाणी मी त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकले ज्याच्यात तो चोथा आहे आणि मिक्सरच्या भांड्याला पण थोडंसं लागलेलं असतं ना, तर ते सगळं त्या गरम पाण्यामध्ये मिक्स होईल आणि हे परत चाळणीनं चाळून हे पाणी आता चाळणीतनं फक्त त्या सूपमध्ये आपल्याला ओतायचं आहे. कढईत जे आपण सूपाचं मटेरियल ठेवलेलं आहे त्याच्यावरच आता मी हे पाणी परत ओतून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते थोडंसं पातळ झालं आहे. काही हरकत नाही आहे, कारण आता बघा यामध्ये काही म्हणजे काही नाही, अगदी चोथा म्हणजे निव्वळ चोथा शिल्लक राहिला आहे आणि हे असं आपल्याला कढईमधलं मटेरियल आहे ते आता परत गॅसवर ठेवायचं आहे आणि ते आता आपण उकळणार आहोत. हे बघा चांगला दाटपणा आला आहे, ह्याला कॉर्नफ्लॉवर लावायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे मंद गॅसवर मी हे उकळायला ठेवलं आहे. कोथिंबीर घातल्यामुळे त्याला हिरवा रंग आलेला आहे छानसा. आता याच्यामध्ये मी मीठ घालते आहे. मी शेंगा उकडताना थोडं घातलं होतं त्यामुळे थोडं कमी मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता.
थोडंसं काळं मीठ पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तसंच आता ह्याच्यामध्ये आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर एखादा चमचा, तुम्हाला जास्त आवडत असेल तर पण 1 चमचा खूप होतो. अंदाजानेच मी इथं बॉटलमधली मिक्स केलेली आहे. थोडीशी काळी मिरी पावडर त्याच्यामध्ये घालायची आहे आणि आता हे सगळं छानपणे खळखळून उकळू द्यायचं आहे. थोडासा लिंबाचा रस याच्यामध्ये अगदी किती ह्यातनं थोडा जास्त पडला आहे पण थोडाच घालायचा आहे, जेणेकरून त्याची मूळ चव बदलायला नको आहे. तर थोडा लिंबाचा रस घालून आता हे पूर्ण खळखळून उकळू द्यायचं आहे. आता खळखळून उकळल्यावर गॅस बंद करून टाकायचा आहे. सूप आता सर्व करण्यासाठी तयार आहे. तर आपण आता ते बाउलमध्ये सर्व करूयात. कलर तर छान आलाच आहे पण त्याचा सुगंध पण खूप सुंदर सुटला आहे. सर्व करताना त्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आहे. तसंच काळी मिरीची पावडर पण तुम्ही थोडी भुरभुरू शकता. तर कशी काय वाटली ही रेसिपी? हो, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ घालून 1-2 चमचे तसंही तुम्ही सूप करू शकता. हे मी सांगायची विसरले. पण आमटीऐवजी थोडीशी डाळ घालून अशी जर केली तर ते पण छान लागतं. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थात मैथिलीज फूड स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्की काहीतरी नवीन ऐकायला, पाहायला, बघायला आणि शिकायला मिळणार. चला तर मग परत लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.